वेळेस बैठका झाली तिथून मागच्या बैठकीत येणार नाही सगळ्यात मोठा फोटो दिसला साहेबाचा म्हणजे मंत्री नाही म्हणलं गेलं की फोटो नाही आमसाठी देव आहे ती बरं त्यांनी काय त्या माणसाला साहेबांनी पक्ष विरोधात काय कारवाई केली सांगा त्यांचा फोटो टाकायला काय चुकीचं वागल्यात तुम्ही फोटो नाही टाकायला म्हणजे काय झालं फोटो नाही टाकलं म्हणजे बारीक होणार आहे काय तुम्ही कवच टाकू नका त्यांच्यात दम आहे फोटो टाकायचा काय करायचं ते हा तुमच्या आमच्या जीवावरचा माणूस आहे काय नाही त्याला कुठं पक्षाच्या विरोधात स्टेटमेंट दिलं तुम्ही एवढं मोठं झालं त्यांचं बॅनर फोटो नाही टाकायला हा आणि पुन्हा आम्हाला बोलू बैठक बोलवायचं नाही ना आम्हाला बाहेर काय असं पण बैठकीच्या ठिकाणी पक्षाची बैठक आहे ना पक्षाच्या ठिकाणी जिल्ह्यातले एकमेव आमदार आहेत त्यांना विचारू नाही तर सर विचारायची काय गरज नाही काय विचारायचं बोलून जाऊ ना समोरासमोर विचारायचं पक्षाचे समन्वय पर्यंत आला नाही म्हणून काय डोळे मारायला ह्याला काय धंदा बिंदा बॅनर आहे आम्हाला काय लाजाबीची इज्जत आहेत का साहेबांमुळे आम्ही आणि तुम्ही बॅनर नाही तुम्ही डोळे हाता मागून अंधारात काय संबंध आहे तुम्ही बाहेर बॅनर लावलं त्याला मी बोलत नाही तुम्ही बैठक लावता जिल्ह्याची आणि बैठकीवर बॅनर काय संबंध नाही आम्हाला साहेबांचा बॅनरवर कुठून आम्ही कशा बैठकीला बसायचं काय संबंध आहे आमचा तुम्हाला आम्हाला काय घेणं नाही साहेब विद्यमान आमदार आहेत पक्षाचं उपनेते कोणी लाभ घेतला नाही सांगा बरं साहेब पालकमंत्री असताना एकाचं नाव सांगा आता सगळे लाभार्थी तिथं तानाजी सावंत साहेबांचे रस्त्यावर मग आम्ही आत कशाला बसू मला सांगा ना अख्ख्या रस्त्यावर थांबा रस्त्यावर अण्णा रस्त्यावर यायचं काय राहिलंय सगळं जग बघतंय की साहेबांचं आम्ही रस्त्यावर आणलंय काय आम्ही नाही आणलं तुम्ही आणलंय आधी ही कधी ना कधी होणारच होतं तुम्ही एवढ्याला बॅनर लावता त्याच्यावर साहेबाचा फोटो नाही ठीक आहे तुम्ही बैठकीला फोटो टाकीत नाही ठीक आहे राहू दे बाकी सगळी पुण्याच्या आतमध्ये गरज नाही एक मिनिट जाऊ दे जरा बाकीची पदाधिकारी बाहेर बसा ना चला चला पुढे चला पुढे चला ते सुद्धा त्यांच्या मतदारसंघात जात नाही. तानाजी सावंत हे शिवसेनेचे उपनेते आहेत, माजी पालकमंत्री, सन्माननीय आमदार आहे. त्यांच्या संपर्काच्या माध्यमातून नक्कीच त्यांचा इथं प्रत्येक संपर्क आहे असं माझं मत या ठिकाणी. आपल्याकडे काय माहिती मला माहिती नाही, पण या बाबतीमध्ये योग्य ती चर्चा, योग्य तो निर्णय वरिष्ठ नेते मंडळी सांगतील. मी बोलण्यात पण नक्की मोठा नाही आहे. बस चला. गेल्या 9 महिन्यापासून तानाजी सावंत यांचा फोटो टाळला जातोय. माझ्यापर्यंत तो काय विषय आलेला नाही, मला विषय काय माहिती नाही. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जे तुमच्या पाठीशी आहे सुरेश साळुंके यांच्याकडनं जे बॅनर लावले जातात आज कार्यक्रमात लावले, तुम्हाला फोटो दाखवू का? मी फोटो आहे तुम्हाला वर नेऊन दाखवतो पाहिजे तर. आजच्या बैठकीमध्ये त्यांचा तानाजी सावंत हे आमचे उपनेते आहेत, त्यांचा फोटो आहे आणि फोटो भविष्यामध्ये राहणार. बस चला.
वर्चस्व असायला हवं असे संदेश देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. उपमुख्यमंत्री आमचे एकनाथ शिंदे साहेब आहेत, अजितदादा पवार साहेब आहेत. हे 3 आमचे संपूर्ण महायुतीचे नेते आहेत. ते त्या बाबतीमध्ये योग्य ते बसून चर्चा करून ते योग्य निर्णय फक्त मी एक शिवसैनिकांचा एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आमचा संवाद साधायला आलेला आहे. बैठक तुमच्या दिसत नाही नाही समन्वय आहे नाही, गोंधळ झालेला नाही आहे. मी तुमच्यावर स्पष्ट करतो, या जिल्ह्यामध्ये 4 विधानसभा मतदारसंघ आहेत, बरोबर. आज एका दिवसामध्ये 4 मतदारसंघ होऊ शकत नाही, म्हणून आज या ठिकाणी 3 मतदारसंघातल्या बैठका होत्या. तरी आमची परंडा ना भूम परोंडा वाशींची लोक मला भेटायला या ठिकाणी आले. त्यांच्या समवेत आम्ही ठिकाणी खाली बैठक केली. त्यांना जो संदेश माझा पक्षानं त्यांना दिलेला आहे आणि या ठिकाणी धाराशिवची बैठक व्यवस्थित पार पडली. पुढच्या टप्प्यातल्या दौऱ्यामध्ये आम्ही सर्व एकत्रपणे आम्ही भूम परंडा जाऊन आम्ही त्या ठिकाणी त्यांची बैठक घेणार आहोत. गोंधळाची तुम्ही सावरासावर करता गोंधळ झालाच नाही, कारण मी स्पष्ट करतो. तुमच्या नियोजित दौऱ्यामध्ये भूम परांडा वाशी मतदारसंघाची बैठक नियोजित होती. तुमच्या कार्यक्रमामध्ये त्याचा उल्लेख आहे. ते चुकून झालं असेल, लक्षात ठेवा, चुकून झालं तसं नव्हतं. एका दिवसामध्ये 2 मिनिटं एका दिवसामध्ये 4 बैठका होऊ शकत नाही हे लक्षामध्ये माझ्या नंतर आलं. कारण मी ते नवीन असल्यामुळे मतदारसंघातली लांबी रुंदी मला काय माहिती नसल्यामुळे ते होऊ शकलं नाही. पण इथली शिवसेना ही अभेद आहे, कोणी काळजी करू नका. लातूर जिल्ह्यात 6 बैठका एका दिवसात घेतल्या, मात्र नाही 3 बैठका घेतल्या, 2 विधानसभा एकत्र घेतल्या. स्पेसिफिक प्रश्न असा आहे की निवडणूक झाल्यापासून तानाजी सावंत एकदाही मतदारसंघात आलेले नाहीत. संस्थेच्या अनुषंगाने बैठका झाल्या. तुम्ही नेमकं काय मेसेज दिला? आपल्याला स्वतंत्र लढायचं, एकत्रित लढायचं, स्वतंत्र लढणं, महायुतीत लढणं हा विषय आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुती आहे. महायुतीच्या माध्यमातूनच आम्ही आता पावलं पुढे टाकतोय, हे स्पष्ट आम्ही केलेलं आहे. देवेंद्र फडणवीसांनी स्थानिक स्वतंत्र की महायुतीमध्ये हा निर्णय आमचे शिवसेनेचे नेते घेतील. फक्त एक शिवसैनिकाचा समन्वयक म्हणून संवाद साधण्यासाठी इथं मी कुठे आलेला होतो. कार्यकर्त्यांची चर्चा